नमस्कार. ज्यांच्या ओजस्वी वाणीने आणि तेजस्वी लेखणीने छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र महाराष्ट्राच्या घराघरामध्ये गेलं असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे वयाच्या 97व्या वर्षीसुद्धा 17 वर्षाच्या तरुणाच्या उमेदीने जे शिवाजी महाराजांचं चरित्र अवघ्या मराठी मनापर्यंत पोहोचवण्याचं अथक काम गेल्या अनेक वर्षांपासून करतायत, त्या बाबासाहेबांशी आज बोलण्याचा योग आलेला आहे. आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही शिवचरित्राकडे कसे वळलात. शिवाजी महाराजांच्या चरित्राने तुम्हाला इतकी भुरळ पाडली की तुम्ही सायकलवर पुण्याच्या आसपासचे सगळ्या दऱ्याखोऱ्या तुम्ही पायाखाली घातल्या. आपली पूर्ण जे आयुष्य आहे हे छत्रपती शिवाजी या षडाक्षरी मंत्राला तुम्ही वाहिलं. हे कशामुळे घडलं? माझ्या वडिलांना अतिशय नाद इतिहासाचा. माझे वडील मला बोटावर धरून आपण ज्या भागामध्ये बसलेलो होतो या भागातला राजगड तोरणा या सगळ्या भागातलं मला त्यांनी हिंडवलं आहे. वडिलांना नाद असला की मुलालाही तो आपोआप चकरतो. आणि मला पहिल्यापासून इतिहासाची आवड, विलक्षण आवड. एक तर माझं घराणं हे ऐतिहासिक आहे. आपल्या लक्षात आलेलंच आहे. माझं आडनाव आहे पुरंदरे. पुरंदरे या शब्दाचा अर्थ पुराण दारैती सहा पुरंदरा, देवांचा राजा तो पुरंदर. आणि विशेष असा आहे की देवांचा जो खजिनदार तो कुबेर. त्या आज कुबेरांच्या घरी मी आलेलो आहे. त्या या सगळ्याची आवडच मुळे पहिल्यापासून शिवाजी महाराजांचा इतिहास काय, जिजाऊसाहेबांचा हा सगळा कालखंड, हा सगळा भाग आहे ना. आपण तो माझ्याबरोबर हिंडलात तर कमीत कमी 8 दिवस आपल्याला लागतील. इतका वेळ या इथं भूमीकरता द्यावा लागेल. इतक्या अनंत घटना इथं घडल्यात. आपण बसलो त्या जागेवर एक लढाई झाली आहे, मोगलांची झाली आहे आणि ती मराठ्यांनी जिंकली आहे. असा सगळा भूभाग आहे. तोरणागडाच्या परिसरामध्ये आज आपण आहोत आणि हा सगळा परिसर इतिहासाने पावन झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, त्यांच्या रणकौशल्याने इथल्या मातीच्या कणाकणाला एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य लाभलेलं आहे. हो, इथं कुठे ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग येईल तो इतिहास होता. वा. बाबासाहेबांचं हे वाक्य मी शाळेत असल्यापासून पाठ केलेलं आहे. बाबासाहेबांच्या शिवकल्याण राजामध्ये जी वाक्य त्यांनी पेरलेली आहेत ती अशी रत्नांसारखी वाक्य आहेत. बाबासाहेब, आता तुम्ही शिवाजी महाराजांकडे कसे वळलात त्याबद्दल सांगत होतात, ते जरा अधिक विस्ताराने सांगा. एक तर पुरंदर किल्ला, सासवड हा सगळा परिभाग आमचा. आपण अंगणात गेलं की समोर पुरंदर दिसायला लागतो पूर्वेकडे. आणि ते आमचं ठिकाण आहे, आमचं गाव आहे. आमची कुलदैवत सगळी तिकडं आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्याबद्दल, शिवाजी महाराजांची पत्र, कागदपत्र, त्यांनी दिलेली काही थोडी उत्पन्न जमिनी वगैरे त्या आधी आमच्याकडे आहेत. त्यामुळे ती जी एक जवळीक आहे त्या जवळीकेला तोड नाही. निश्चित असं होता आमचा देव आहे, असं होता आमचा परममित्र आहे, असं होता आमचा खेळगडी आहे आणि असं होता आमचा राजा आहे. तर त्यामुळे शिवाजी महाराजांच्याबद्दलचा जो जिव्हाळा आहे तो त्यांच्या केवळ पराक्रमामुळे नव्हे, केवळ त्यांच्या नाट्यमय एक एक कृतीमुळे नव्हे, त्या नावामुळेच. शिवाजी या 3 अक्षरामध्ये महाभारताचं, गीतेचं आणि रामायणाचं सामर्थ्य साठवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव उच्चारलं की प्रत्येक मराठी मनाचं एक वेगळ्या प्रकारची अवस्था होते. फक्त मराठीच नाही तर जगभरातील जे शौर्याचे पूजक आहेत त्यांना शिवाजी महाराजांचं चरित्र कायमच साथ देत राहतं, त्यांना आव्हान देत राहतं, आवाहन करत राहतं. बाबासाहेब, तुम्ही तरुण असताना तुम्ही स्वतः एका सरदार घराण्यातील असल्यामुळे या सगळ्या इतिहासाची एक ओढ तुमच्यामध्ये होती. तर
तरुण असताना तुम्ही कसे शिवमय कसे झाला होता? या किल्ल्यांच्यावरती जो इतिहास घडलेला आहे तो माझ्या वडिलांनी मला समजावून सांगितला. खरोखर आपल्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये महत्त्वाची 3 व्यक्तिमत्व, आई, वडील आणि जे शिकवतात ना ते आपले गुरुजी म्हणा, शिक्षक म्हणा, ते ही 3 माणसं अत्यंत महत्त्वाची. ते जे संस्कार आपल्यावर करतील ते शिक्क्यासारखे कायम ते हृदयावर उमटले जाते. माझ्याही वडिलांनी, माझ्याही आईनी, विशेषतः वडिलांनी जास्त आणि माझ्या प्रत्यक्ष शिक्षकाने इतकं छान चांगल्या रीतीनं हे सगळं माझ्या मनावरती बिंबवलं की ते आता पुसवणं कधीही शक्य, कोणालाही शक्य नाही. इतकं त्याचा बिंबलेलं आहे. फार खोल संस्कार ते माझ्या मनावरती झालेले आहेत. आणि खरं जाऊन माझ्या आईवर जर माझं 100% प्रेम असेल तर माझ्या वडिलांच्यावरती माझं 101% प्रेम. बाबा, आता परिस्थिती अशी झालेली आहे की आता आई वडील त्याच्या मुलांवर त्यांना जे हवं ते लादतात आणि त्या आईवडिलांना आईवडिलांच्या ज्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करता आल्या नाहीत, त्यांच्या जर इंजिनियर होता आलं नाही किंवा डॉक्टर होता आलं नाही तर ते आपल्या मुलांना सांगतात की तुम्ही अशाच पद्धतीने करिअरकडे गेलं पाहिजे, असाच अभ्यास केला पाहिजे. तर त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचं जे बालपण आहे ते करपून जाताना दिसतं. अगदी अगदी खरं आहे. पहिल्यांदा मुलांना काय आवडतं ते पाहिलं पाहिजे की जर कोणत्या विषयाची आवड आहे, जे शिकवायला पाहिजे ते शिकवलंच पाहिजे, खरं आहे, कबूल आहे. पण जर एखाद्याला संगीताची आवड असेल, एखाद्याला नृत्याची आवड असेल, खेळून नाचूनच जावा. आमचे सगळे देव नाचतात. कोणताही देव नाचल्याशिवाय राहत नाही. मग देव जिथं नाचतात ते त्यांची मुलं नाचतील तर काय बिघडलं? जर एखाद्याला चित्रकलेची आवड असेल, एखाद्याला अभिनयाची आवड असेल तर खेळू द्या ना, करू द्या ना अभिनय त्याला. हे आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. अगदी बारीक डोळ्याने लक्ष दिलं पाहिजे. आई वडील जसं शिकवतील, शिक्षक जसं शिकवतील तसं मुलांच्या मनावरती जास्त ते बिंबेल. म्हणून त्यांच्या संस्काराचं मोल महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणालात की आपले सगळे देव नाचतात. सगळे जे देवांचं नर्तन जितकं महत्त्वाचं आहे त्याच्या जोडीला प्रत्येक देवाच्या हातामध्ये आपल्याला कुठलं ना कुठलं शस्त्र दिसतं. हत्यार. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या हातात सुद्धा चक्र आहे पहा. आपण विसरू नका. नंतर कोणताही देव निशस्त्र नाही. आणि मी आपल्याला सांगतो, या ज्या मूर्ती आहेत सगळ्या, आपण देलवाड्याला गेलात का? हो, देलवाडा टेम्पल्समध्ये गेलेलो आहे. हां, अबूसुद्धा देलवाडा. त्या टेम्पल्समध्ये इतकी अप्रतिम शिल्पकला आहे. तिथे एक नरसिंह आहे. त्या नरसिंहाची वरती सिलिंग नाही, छप्परा आहे. त्यावरती पाहिजे म्हणजे की असं आपल्या हात डोक्यावरती ठेवून पाहायला लागते. इतकी सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार नाही. नरसिंह आहे आणि त्याला 16 हात आहेत. इकडे 8, इकडे 8 आणि हातामध्ये प्रत्येक हत्यार आहे. 2 हातात देतो त्याला मारतोय त्या राक्षसाला. हा जिथं संस्कार शौर्याचा, क्षात्र तेजाचा, हा संस्कार जिथं देवकालापासून आमच्यावर होत आला आहे तर आजही आम्ही विसरता कामा नये. म्हणूनच तर कारगिलच्या लढाईमध्ये आमची मुलं तानाजी सारखी लढली. आमची मुलं राणा प्रतापांच्या सारखी लढली. आमची मुलं त्या अब्दुल शेख त्याच्यासारखी ज्यांनी पॅटर्न रणगाड्यांच्या लढाईमध्ये पराक्रम गाजवला. तो केवढा पराक्रमी मुलगा, 23 वर्षाचा हा मुलगा, आणि त्यांनी 4 रणगाडे उडवले. आपण लक्षात घ्या. आणि अगदी परवा फार तर 15-20 वर्ष झाली असतील. पण कारगिलची लढाई फार प्रसिद्ध आहे. मोठी लढाई. आम्ही जिंकली. लढाई आणि एकूण सैन्याशी संबंधित म्हणजे युद्धस्थ कथारम्य असं म्हटलं जातं. परंतु इथे जमलेले जे ही मुलाखत पाहणारे सगळे जे आहेत
हे दररोजच्या लढाईमध्ये खूप व्यग्र असतात. त्यांना तुम्ही काय सांगाल? याचं कारण आहे की आजचं जीवनच सगळं असं आहे की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मुख्यतः विचार करावा लागतो तो आपल्या पोटाचा. आजचं शिक्षण चाललं आहे ते सुद्धा उद्याच्या पोटाकरता. त्यामुळे मुक्त मनाने संशोधन करा, मुक्त मनाने एखाद्या विषयाचा अभ्यास करा आणि तल्लीन व्हा असं सांगताना आईवडिलांना सुद्धा जरा भीती वाटते. कारण पुढे पोट भरायचं आहे, संसार करायचा आहे. आणि त्यामुळे त्यांनी जर त्या मुलापुढं हट्ट धरला की तू इंजिनियर हो, तू डॉक्टर हो, तू वकील हो, तर काय असेल, काय त्यांना राहून चालणार नाही. पण त्यातल्या त्यात आईवडिलांनी हे लक्ष द्यावं आणि त्या मुलांनी लक्षात घ्यावं की आपल्याला काय आवडतं आहे. जे आपल्याला आवडतं आहे त्याचाही पण वेळ, त्याच्याकरताही पण वेळ द्यायला पण दिला पाहिजे. ती पण आपल्या अंगात कला मुरली पाहिजे, फुलली पाहिजे, बहरली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलन झालं, त्यानिमित्ताने एक साहित्याचा जागर झाला. पण याच्यामध्ये कविता ज्या प्रसिद्ध होतात किंवा लेख किंवा पुस्तकं जी प्रसिद्ध होतात याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचं प्रतिबिंब उमटण्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं आहे. तुम्ही कवी आहात म्हणून मला ते विचारायचं. कवी हा जन्मावा लागतो, चिकटवून कवित्व येत नाही. पण तरी ज्यांना प्रतिभा आहे, ज्यांची ती कल्पना शक्ती आहे, ती शक्ती त्यांनी वाचनानं आणि चिंतनानं वाढवली पाहिजे. या थोर लोकांची, थोर निसर्गाची हे सगळे किल्ले आपल्याला काय सांगता येतं? हे किल्ले आपल्याला हे सांगतायत की मोठे व्हा, मोठे व्हा, उंच व्हा, माझ्यासारखे अजिंक्य व्हा. वा, हे जर एक किल्ले सांगतात तर त्यांचं काही सांगणं आहे ते आपण कानाने ऐकलं पाहिजे. आणि आपल्या प्रगतीचे ते मार्ग आहेत सगळे. आपले गड किल्ले हे मग काव्यात येईल ना. हां हां, निश्चित. काव्यामध्ये आपोआप उतरलेले, का नाही उतरणार? हे काव्यामध्ये आजी काय, तुम्ही कुसुमाग्रजांची कविता वाचा. एकदा मी नाशिकला गेलो. नाशिकला आमचे इनामदार साहेब ते तेव्हा तिथल्या त्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते. आणि तात्याचं म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज, विवा शिरवाडकर. त्यांची माझी ती पहिलीच भेट. त्यामुळे आम्हाला समोर दिसायला ते म्हणले पुरंदर आहे. मी म्हटलं होत आता जर मी नमस्कार केला. म्हटलं इकडे या, इकडे या, तुम्ही माझ्या कवितांच्यावरती व्याख्यान देता म्हणे. म्हटलं होय तात्यासाहेब, वेडात मराठे वीर दौडले सात या तुमच्या कवितेवरती माझी आत्तापर्यंत कमीत कमी गेल्या 70 वर्षात मिळून कमीत कमी 500 व्याख्यान तर नक्की दिले. वा, कमीत कमी 500 व्याख्यान एका विषयावर ठिकठिकाणी भारतात बाहेर. काय शब्द आहेत ना. ज्ञानातून अवसरे तलवारीची पात, वेडात मराठे वीर तवडले सात. श्रुती धन्य दाहल्या श्रवणी अपुली वार्ता, रण सोडवी सेदा सागर अमुचे पळता, अबलाही घरोघर खऱ्या लाज तिला आता, भर दिवस हा आम्हा दिसो लागली रात. हो हो, वेडात मराठे वीर तवडले सात. ते बाजूस सरता डोळे किंचित ओले, सरदार सरसावदी उठले शेले, रिकबीत टाकिले पाय, झेलले भाले, जग जात धुळीते दूर क्षणीक्षित जात, वेडात मराठे वीर दौडले सात. काय कविता आहे. एवढी एक कविता लिहून तात्यासाहेब आपण थांबला असतात ना तरी महाराष्ट्राचे काय भारताचे महाकवी ठरला असतात. वा वा. क्षितिजावर उठती अजून खडकावर दिसतील अजून तेथल्या ठाचा, क्षितिजावर तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर मेघ मातीचा अद्याप विराणी कुणीवाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात.
वेळात मराठे वीर दौडले दौडले सात. सात. वा. मराठी काय कविता आहे. कवितेचा एक अनोखा हा पैलू आहे. अशीच कविता राम गणेश गडकरींनी, ज्या नाटकावरून आता वादळ उमटलेलं आहे, परंतु त्याची जी पहिली कविता आहे ती मात्र ज्यांना ते वादग्रस्त ठरवावं तेव्हा वाचावीशी वाटली नाही. ती कविता बाबासाहेब तुमच्यामुळे महाराष्ट्राला कळली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आहे तो. काय काय सुरेख शब्द आहेत ते. लता दिदीने गायला आहे. आणि माझाही थोडा आरडाओरडा कॉमेंट्री या नंतर त्याला आहे. हो, विलक्षण. गुढी बाळ गुणी बाळ असा जाग सिकारे वाया, नीज रे नीज शिवराय, ती शांत निजे ती शांत निजे. खरोखर कवींना असं म्हणायचं आहे, हा, उठ रे उठ शिवराया, अक्षरशः खरंच आहे. नीज रे नीज शिवराया हे अंगाई गीत आहे. हा, पण आजच्या जिजाबाईंनी मात्र आपल्या मुलांना म्हणावं, उठ रे उठ शिवराया उठ. इतकं त्या कवितेचं सामर्थ्य आहे. खरोखर ते रायगडावरती गेले हा, कवी आमचे राम गणेश गडकरी. हा, हा. रायगडावर सगळं उजाड झालेलं, पडलेलं, जळलेलं, आणि पायामध्ये रायगडावर जातोय, सिंहासनाकडे जातोय, हा. म्हणून त्यांनी आपल्या पायातले जे पादत्रावर जोडे होते ते अशी बाजूला काढून पायी जायला लागले, खडे पायाला टोचायला लागले. तेव्हा त्यांनी मनात एक कवितेची ओळ उमटली हा, हा. आणि ते म्हणाले, होय कडे खडे टोचता येतं, दगड टोचता येतं, पण दगड नाही ते, हे हिरे आहेत, वा हे माणकं आहेत. वा. राया गडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, तीच आम्हाला माणिक मोती दुसरी दौलत नाही. क्या बात आहे. एवढी अप्रूप. केवढी अप्रूप. वा. या गडकऱ्यांना खरोखर सकाळ संध्याकाळ स्मरावं आणि मग शारदेला नमस्कार करावा. शारदा आपल्यावर जास्त प्रसन्न होईल. निश्चितच. मी राम गणेश गडकरींना परात्पर गुरु मानतो, कारण आचार्य अत्रे पत्रकारितेतले सगळ्यांचेच महागुरू होते. त्यांनी आचार्य अत्रेंचे ते गुरु होते, आणि आचार्य अत्रेंनी जे गडकरी सर्वस्व लिहिलेलं आहे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी बाबासाहेब त्यांनी मांडलेल्या आहेत. खरंच तुमचा अत्रेंशी कसा संबंध आला होता, आचार्य अत्रेंशी? तरी आमचे शेजारी सासवडला त्यांचं हो. आमचं घर जवळ. म्हणून मला आम्ही दोघेही एका गावचे. करेचं पाणी तुम्ही दोघांनी प्यायलेलं त्या आहे. गावची बोरी, त्याच गावच्या मला बाई. अत्र्यांबद्दल थोडं सांगा ना. अत्रे एक माणूस म्हणून आणि एक लोकविलक्षण व्यक्ती म्हणून. हे म्हणून फार त्यांचं वाङ्मय अभ्यास करीत असताना आपली एक खेळकर मनोवृत्ती हवी आणि तितकीच डोळसही मनोवृत्ती हवी. अत्रे हे फार सावधपणाने लिहित असत. टीका करायची झाली म्हणजे झणझणीत टीका, कौतुक करायचं झालं तर अत्र्यांनीच करावं. म्हणजे अत्र्यांची सुरुवातच अशी होणार की गेल्या 1000 वर्षात यांच्यासारखा माणूस झालेला नाही. खरोखर त्यांच्या हिशेबीमुळे बेचा पाडा नव्हताच. 10,000चा पाडा, 10,000 की 10,000, 10,000 20,000 इतका प्रतिभा संपन्न कवी. पण या कवीची प्रतिभा काही काही वेळेला ते इतके हजरजबाई होते, हा. विलक्षण. एकदा त्यांनी फडके अत्रे वाक्य तेव्हा गाजलेलं आपल्याला माहितीच आहे, पण एकदा त्यांनी फडक्यांच्याबद्दल फार छान लिहिलं. फडके म्हणजे नासकी फडके, विख्यात प्रतिभा संपन्न, अतिशय आदरणीय आणि अत्यंत तुमच्याचे अजूनही लाडके. अजूनही लाडके खरंच. नासी फडके. त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलं, कारण नासी फडकेनी साने गुरुजींच्यावर टीका केली हो. होती आणि म्हणाले होते, साने गुरुजींचं वाङ्मय रडकाय रडकाय. बरोबर. असं हो. नासी फडके म्हणाले. म्हणाले. त्या फडक्यांच्यावरती अत्रेंनी एकच वाक्य लिहिलं आणि ते वाक्य असं आहे, तुमच्या वाङ्मयात आणि फडक्यांच्या वाङ्मयात आपला साने गुरुजींच्या वाङ्मयात फार फरक आहे. आपल्या फडक्यांच्या वाङ्मयात बाई आहे आणि साने गुरुजींच्या वाङ्मयात आई आहे. वा, क्या बात.
एका शब्दामध्ये एका वाक्यात एका वाक्यात. ते सांगितलं. बरं हे टिंगलही नाही यात एक तुझं मला तर वाङ्मयीन सत्यता आहे. हो एक गोड खेळकरपणा आहे, एक लाडीकपणा आहे. जरी कधी अत्यंत पराभव झाला होता तर चक्क आग्रह लिहायचे आम्ही हरलो म्हणजे त्याच्यात त्याला असे ते दुःखामध्ये रमले ते नाही कधी आणि आनंदाने उतू गेले ते. बाबासाहेब तुम्ही साहित्याच्या या प्रांतात मुसाफिरी करत असताना तुमचे आवडते असे लेखक आणि कवी कोण त्यांच्याबद्दल तुम्ही जरा सांगा ना. म्हणजे आवडते लेखक म्हणजे जुन्यापैकी का आत्तापैकी? जुन्यांपैकी. जुन्यापैकी दोन माणसं म्हणजे अत्यंत लाडकी, खरेच सगळेच लाडके. त्यांनी ते त्यावेळेस जे लिहिले ते बहुतेक सगळं काव्यात आहे. कवी कवी सगळे शाहीर आणि कवी या लोकांनी लिहून ठेवलं आहे. इतकं गोड गोड, इतकं छान लिहिलं आहे, इतकं रम्य लिहिलं आहे. ज्ञानेश्वरांनी लिहिलं आहे, तुकाराम महाराजांनी लिहिलं आहे. तुकाराम महाराजांचं एक वाक्य तर मला नेहमी तोडण्यात येत असतं, प्रेम करा, प्रेम करा. आईवर प्रेम करा, वडिलांच्यावर प्रेम करा, भावंडांच्यावर प्रेम करा, सगळ्यावर प्रेम करा आणि बायकोवर पण प्रेम करा. खरोखर त्यांनी लिहिलं आहे. आणि त्यात ते लिहिले हे प्रेम किती मोलाचं आहे. प्रेम ना ये बोलता ना दाविता ना सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे, ते काळजाचं काळजालाच कळतं. हे प्रेमाबद्दल बोलणारे आमचे कवी हे किती किती तुकाराम महाराज हे केवढी आहेत. एकदा वर्गात गमत झाली, किंचित गमत झाली. वर्गामध्ये मी लहान होतो त्यावेळेला आणि बोलता बोलता आमच्या भूगोलाच्या शिक्षकांनी विश्व किती मोठं आहे, त्या शतमालिका किती चंद्रांच्या आणि सूर्यांच्या आहेत, केवढा अफाट आहे, किती असे सूर्य आहेत, किती नक्षत्र आहेत, हे आम्हाला समजावून सांगितलं. आम्ही लहान होतो, मला वाटतं मी त्याला फार फक्त 12 वर्षाचा असेल वर्गामध्ये. आणि ते मला म्हणाले, आम्ही वर्गात म्हणाले आहे यांच्यासारखा आज कवी आहे. तुकाराम महाराज म्हणजे असामान्य असामान्य, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा एक जाणीव होती की मानव हा संपणार आहे, मानव हा कधीतरी मरणार आहे. त्या तुकाराम महाराज असं म्हटलं आहे, तीच ओळ मला एकदम आठवली. आणि मी एकदम मोठ्याने म्हटलं की तुकाराम महाराजांचं मोठेवड किती आहे की पाहिजे जातीचे तुकामणे येथे पाहिजे जातीचे एरा गबाळाचे काम, येण्या गबाळाचे कामच आहे. जर विश्वाचा इतिहास लिहायचा असेल तर पुन्हा आपल्याला तुकाराम महाराजांच्याकडे जावं लागेल. इथं तुकाराम महाराजांचं अमरपण आहे, मोठे आहे. तुकाराम महाराज हो निश्चितच. आणि तुकाराम महाराजांची शब्दावर खूप श्रद्धा होती. ती अणुरेणू या ठोकळा की जो अणुरेणू आपल्याला मायक्रोस्कोपने सुद्धा चटकन दिसत नाही. अणुरेणू या ठोकळा तुका आकाशा एवढा. निश्चितच मानव किती कर्तृत्वाने मोठा होतो ते तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं. तुकारामांची जी शब्दनिष्ठा होती ती शब्दनिष्ठा ते सतत आपल्या अभंगातून व्यक्त करतात. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आमच्या घरात शब्दांचे आणि आमच्या घरात शब्द ही तर शस्त्रे हजारो सुद्धा आमची शब्दांची आहेत. म्हणजे शब्दाचं सामर्थ्य काय हे तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्द आम्हा जीवीचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे केला शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू. तर हे जे शब्दांचं की शिवाजी महाराजांच्या बद्दल अनेकांनी लिहिलं, खूप लोकांनी खूप लिहिलेलं आहे. काही परके लिहिणारे आहेत, काही सुखे लिहिणारे आहेत. पण शिवाजी महाराजांच्याबद्दल एकच शब्द लिहिणारा राजस्थानामध्ये एक कवी होता, एक पंडित होता. त्याचं नाव होतं रत्नाकर पंडित. राजस्थानातल्या एका कवीनी शिवाजी महाराजांबद्दल एकच शब्द लिहिला आहे. शिवाजी महाराज कोण आणि कसे आहेत तो रत्नाकर पंडित म्हणतो,
दिल्लींद्र पदलिप्सव, वा दिल्ली पदाची अपेक्षा करणारा महाराज. वा वा बाबासाहेब, मला एका शब्दाशिवाय गरज नाही. दिल्लींद्र पदलिप्सव शिवाजी महाराजांचं हे जे गुणवर्णन राजस्थानमधल्या कवीने केलेलं आहे त्या संदर्भात अधिक संशोधन व्हायला पाहिजे. कारण मराठी माणसाची दिल्लीच्या तख्तावर बसण्याची जी इच्छा आहे, अभिलाषा आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनची आहे. महाराजांनी ती त्यांची इच्छा होती म्हणून औरंगजेबाच्या दरबारात जाण्याचं निमंत्रण स्वीकारलेलं होतं. इतिहासाचार्य राजवाडेंनी या संदर्भात एक विशेष लेख लिहिलेला आहे की शिवाजी महाराज तिथे दिल्लीच्या तख्तावर बसण्याचे मनसुबे कसे होते, ते जरा सांगा ना. नवीन पिढीला बाबासाहेब माहिती नाही. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, औरंगजेबाला भेटायला गेले. औरंगजेबाने भावसाहेब ते एक वचन गेलेलं पत्र सापडलेलं आहे, ते स्वतः ते पाहिलेलं आहे. त्यांनी पत्र लिहिताना औपचारिक पाहुण्याचं स्वागत करण्याकरता लिहिलेलं पत्र आहे की आपण या आग्र्याला या. आणि मी मराठीत सांगतो, मूळ पत्र परिषदेमध्ये आहे. पत्र लहान आहे पण पत्रात ते लिहिलं आहे, तुमचा योग्य तो सन्मान करून तुम्हाला योग्य रीतीने निरोप दिला जाईल. ओहो, असं औरंगजेबाने लिहिलं आहे. पण प्रत्यक्षतः शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांचा अपमानच झाला. तिथे गेल्यापासून सतत त्यांचा अपमान चालला आहे म्हणून ते खवळले, म्हणून ते चिडले, म्हणून ते भर दरबारामध्ये जे ओरडले. ते त्यावेळेला हिंदीमध्ये बोलले, मी आता मराठीत सांगतो. रामसिंग तिथं उभा होता. रामसिंग का मध्यस्थ आहे बरोबर, आणि औरंगजेबाचा सरदार आहे, मिर्झा तो मुलगा. आणि तेव्हा ते म्हणले, रामसिंग हे माझ्यासमोर उभे आहेत पाठ करून. ते कोण? तेव्हा त्यांनी सांगितलं, महाराज साहेब. कारण रामसिंग पळत पळत आला महाराजांच्या जवळ आणि म्हणाला, महाराज साहेब जरा थोडं सावकाश बोला, कारण दरबारची प्रतिष्ठा कमी होते, दरबारचा अपमान होता, आपण जरा हळू बोला, सावकाश बोला, हळू बोला, हळू बोला. हळू, मी मराठा आहे, मी हा अपमान सहन करीन का काय? इतक्या कडक शब्दामध्ये औरंगजेबाला जाव त्याच्या दरबारात जाऊन विचारणारा हा शिवाजी राजा इथंच आहे. वा, शिवाजी राजा निश्चितच. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न मराठी मनामध्ये पेरलेलं होतं त्याच्याच बळावर अवघ्या 150 वर्षामध्ये जवळपास 1/3 अखंड भारत मराठ्यांच्या टाचांखाली आलेला होता. पण बाबासाहेब तो टिकला का नाही जास्त काळ? आम्ही का तो आमच्या ताब्यात ठेवू शकलो नाही? माझं बोलल्या बाबा सांगू, शिवाजी महाराजांची जी राज्य पद्धती आणि राज्य व्यवहार आणि राज्याचं तत्वज्ञान, ज्या तत्वज्ञानावरती राज्य नेहमी उभं राहतं, ती आम्ही विसरलो किंवा आम्ही त्यात फार कमी पडलो. आणि त्यामुळे मराठी राज्य हे खिळखिळं झालं आणि ते इंग्रजांच्या सारख्या मोठभर लोकांच्या ते ताब्यात गेलं. माउंट सोल एल्फिसनने लिहिलं आहे की हे सगळं मराठ्यांचं राज्य आम्ही जिंकलं, ते आमच्या पराक्रमावर नाही, मराठ्यांच्यातल्या दुर्गुणावरती आम्ही जिंकलो. आणि ते सगळे दोष कुठे निर्माण झाले? ते शिवाजी महाराजांचे गुण न घेणं हाच मोठा दोष आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे शिवाजी महाराजांच्याबद्दल नागपूरमध्ये बोलले. योगायोगाला त्या प्रचंड सभेमध्ये मी पण होतो, कुठेतरी गर्दीमध्ये मी पण होतो. पण माझे डोळे आणि तात्यासाहेब, माझे डोळे आणि माझे कान सुद्धा टवकारले गेले ते नेहरूंच्या शब्दाकडे. नेहरू इतकं सुरेख बोलले, एकच वाक्य सांगतो त्यातलं, फक्त मराठीत सांगतो, ते हिंदीत बोलले. तेव्हा ते म्हणाले, जीर्ण शीर्ण झालेल्या एखाद्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवायचं असेल, गुलामगिरीचं बाहेर यायचं असेल, तर त्यांनी आदर्श ठेवावा. या महापुरुषाचा पुतळा होता, पुतळ्याकडे हात करून म्हणाले, या महापुरुषाचा आणि जीर्ण शीर्ण अवस्थेतनं ज्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे, उदाहरणार्थ आपण भारतीय, ते स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आपण मगाशी म्हणाल ना की भारताने काय करावं,
ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक दालन दालन श्रीमंत समृद्ध आणि बलाढ्य करण्याकरता जर आदर्श ठेवावा तुम्ही आम्ही तर या महापुरुषाचा काय नेहरू बोललेच. नेहरूंची ती वाक्य चिरंजीव आहेत, अमर आहेत. पण म्हणजे ज्या नेहरूंना शिवाजी महाराजांचा चरित्राचा त्या आधीच्या काळामध्ये नीट मूल्यमापन झालं नव्हतं, त्याच नेहरूंनी शिवाजी महाराजांचं गुणगौरव करावा ही फार मोठी गोष्ट आहे. पण त्यांनी असं कबूलही केलेलं आहे. हो. त्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये की जे काही मी शिवाजी महाराजांच्याबद्दल जे काही वाचलं ते बाहेरच्या परकीय लोकांनी लिहिलेलं होतं, केलेलं ते तेवढंच वाचलं. त्याचा माझ्या मनावरती पगडा पडला. आणि आता माझ्या म्हणजे नंतरच्या माझ्या लक्षात येत आहे की खरे शिवाजी महाराजांना त्यावेळेला कळलेच होते, आता कळलेत कळत आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र त्यानंतरच्या काळात मराठ्यांनी जो पराक्रम केला होता त्या सगळ्या गोष्टी त्यावर अधिक संशोधन जे व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. आम्ही वादग्रस्त याच्यामध्ये जास्त अडकत जातो. संशोधनासाठी काय केलं पाहिजे? काय करावं? हाच भाग आहे ज्या भागामध्ये आता आपण बसलो आहोत, याच भागामध्ये आपण खेळतो आहोत काल बसून. या भागामध्ये ही सगळी मावळी घराणी आहेत. आपण पुढच्या बाजूला बोट दाखवा आणि मला विचारा, एक इतिहासाचा विद्यार्थी या नात्यानं मी उत्तर देईन की इथं काय घडलं, इथं काय घडलं. सुदैवाने मला बरंचसं माहिती आहे, अभ्यास केल्यामुळं माहिती आहे केवढा इतिहास घडला. माणसं इतकी तयार केली, माणसं घडवली. तोफा घडवण्याच्या आधी माणसं घडवावी लागतात, किल्ले बांधण्याच्या आधी माणसं बांधावी लागतात. शिवाजी महाराजांनी माणसं निर्माण केली, त्या माणसांच्यातनं हे सगळं निर्माण केलं. हे पुढं आम्हाला टिकवता आलं नाही आणि न टिकवता आल्यामुळे आम्ही शेवटी दुबळे ठरलो, पराधीन ठरलो, पारत्यात पडलो. नवीन तंत्रज्ञानामुळे जगणं बदलत चाललेलं आहे. माणसांमधले जे नातेसंबंध आहेत ते बदलत चाललेले आहेत. कुटुंबाच्या व्याख्या बदलत चाललेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे तंत्रज्ञानाने आभासी जग निर्माण झालेलं आहे. हे आपण ज्या लोकांमध्ये आता सगळे बसलेलो आहोत हे आभासी विश्वामध्ये एकत्र आलेलं कुटुंब, कुबेरचं कुटुंब जे आहे हे कुबेर कुटुंब तिथून प्रत्यक्षात आलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आभासातून प्रत्यक्षात येण्याची एक उलटी प्रक्रिया या इथे आपल्याला सगळ्यांच्या साक्षीने पाहायला मिळते. तर तुम्ही या सगळ्या लोकांना काय सांगाल? त्यांचं हे जे सगळे संबंध आहेत हे अधिक वृद्धिंगत झाले पाहिजेत. तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? थोडं अवघड वाटेल, थोडं का खूपच अवघड वाटेल, पण एका संतांनी सांगितलेलं एक वचन आपण नेहमी लक्षात द्यावं. हे विश्वची माझे घर, वा, ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना सर्वही चराचर आपणची झाला. माणूस पण येण्याची आवश्यकता आहे. ते माणूस पण जर आपल्यामध्ये येईल तर आपण प्रेमाने वागू, जिव्हाळ्याने वागू, अत्यंत मायेने वागू. आणि त्या मायेतनं, प्रेमातनं, जिव्हाळ्यातच तुमची, आमची, शेजाऱ्याची प्रतिभा घडणार आहे, उजळ होणार आहे. आज अवतीभोवती पाहावं तर सगळे लोक भांडतायत. आम्हाला एक एक विषय, एक बोलू का? हां, बोला बोला ना बाबासाहेब. एक एक विषय आम्हाला पचवायचा आहे, तो अजून पचत नाही आहे, कारण आम्ही तसा प्रयत्न करत नाही. इतिहास आम्हाला पचलेला नाही आहे. चुकीच्या पद्धतीने आम्ही इतिहासाकडे पाहतो, काहीतरी चुकीच्या विकृत नजरेने आपण पाहतो होतो आणि म्हणून इतिहासाची आमची गणितं चुकता आहेत. हेच प्रत्येक बाबतीमध्ये का ते लोकशाहीच्या बाबतीत सुद्धा तेच घडतं आहे की लोकशाही आम्हाला अजून डायजेस्ट झालेली नाही, अजून ते होत नाही आहे. ते लोकशाहीचं खऱ्या अर्थाने आमच्यामध्ये ते फिनेल, त्यामुळे इंग्लंडपेक्षाही पण अधिक लोकसत्ताक बनू, अधिक लोकशाही प्रधान बनू, सन्मुख बनू. आपण बनत नाही. आपण विचार कशावरनं? आजची वृत्तपत्र वाचा, किती कडू भाषा, किती
उद्धट भाषा आमची मोठी मोठी माणसं वापरतात का हो? हो. नकोत वापरायला. काही झालं तरी शेवटी आपण एक आहोत, सगळेजण शिकणार आहोत. शिकून पुढे जायचंय ना. निश्चित. मग चुकलं तर त्याला समजावून सांगावं. जरा कठोर शब्द सांगितलं तरी चालेल, पण असभ्य शब्दात बोलू नका. कृपा करून बोलवा. ऐकवत नाही, सहन होत नाही. शेवटचा प्रश्न बाबासाहेब, नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळावे यासाठी त्यांचं स्मारक कशा पद्धतीने केलं पाहिजे? नाही, मला सांगता येत नाही. शब्द थांबतात, शब्द खुंटतात की शिवाजी महाराजांची मूर्ती आपण कशी घडवणार आहात, शिवाजी भोवतालचं वातावरण आपण तिथं कसं निर्माण करणार आहात. त्याला साक्षात बृहस्पती सरस्वती याच यायला पाहिजे. त्यांच्याच कल्पना तिथे घडेल असं मला वाटतं. कदाचित म्हणजे कवीचे शब्द असतील, कदाचित ते भावदाकुल शब्द असतील, पण मला खरंच वाटतं की या अलौकिक महापुरुषाचे जे कर्तृत्व ते एक एक कण आहेत, एक एक क्षण आहेत, ते इतके अलौकिक आहेत की जगातल्या कोणत्याही महापुरुषाशी जर त्यांची तुलना करायला गेली तर त्या दुसऱ्या महापुरुषाचा एखादा गुण शिवाजी महाराजांशी जुळतो, पण महाराजांचे सगळे गुण कोणाशीही जुळत नाहीत. वा. इतकं महाराजांचं वेगळेपण आहे, मोठेपण आहे. अतिशय काही अतिशयोक्ती नाही, काही अतिशयोक्ती नाही. आपण वाचा, आपण अभ्यास करा. आपण अभ्यास करताना जरा कुचराई करतो की आपण अभ्यास कधी करतो. अभ्यास हे प्रकट व्हावे, वा. नाहीतरी झाको द्यासावे. उगाच प्रकट होऊन नासावे या बरे नव्हे. म्हणून अभ्यास केला पाहिजे. आणि शिवचरित्राचा आपण अपरंपार अभ्यास जर केला तर शिवाजी महाराजांचं चरित्र बरंचसं आपल्याला कळेल. निश्चितच बाबासाहेब, तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं किंवा विश्लेषण केलं, लोकशाही जर वृद्धिंगत व्हायची असेल तर आम्हाला सगळ्यांना या गोष्टी पचवायला पहिल्यांदा लागतील आणि पचवूनच आपण त्या पुढे जाणार आहोत. आपण आज सगळ्या कुबेरकरांच्या समोर हा आपला अनुभवाचा खजिना उघडला, याबद्दल बाबासाहेब मनपूर्वक धन्यवाद कुबेर परिवाराच्या वतीनं.